आमदार खासदार आणि मंत्री बनण्याकरता केवळ हे कार्य नाही आहे. आणि म्हणून हा देश बदलला पाहिजे. आदिवासी असेल, दलित असेल, पीडित असेल, शोषित असेल, त्याचं जीवन बदललं पाहिजे. भारतीय जनता पार्टीमध्ये आपण नेहमी सांगितलं 3 गोष्टी आपल्या आधार होत्या. राष्ट्रवाद, राष्ट्र सर्वोपरी, हम दो चार रहे न रहे, तेरा वैभव अमर रहे मां, हा संस्कार आपल्या आधार. हे राष्ट्र मोठं झालं पाहिजे, समृद्ध संपन्न झालं पाहिजे. या राष्ट्रामध्ये गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, दलित, पीडित, शोषित माणसाचा विकास करायचा असेल तर सुशासन आलं पाहिजे. गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट, सुशासन आणि विकास. आणि तिसरं उद्दिष्ट आहे अंत्योदय. हे पंडित दीनदयाल उपाध्यायचं सामाजिक आर्थिक चिंतन आहे. या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या अंगावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानू आणि त्याची निरंतर सेवा करत राहू. आणि त्या दिवशी त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळेल, त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू. हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं अंत्योदयाचं सामाजिक चिंतन हेच आमचं उद्दिष्ट आहे. 8 दिवसापूर्वी बीबीसीने माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मला विचारलं की तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम कोणतं झालं. तर मी म्हणलं, मी 2014 साली जेव्हा मंत्री होतो तेव्हा 1.5 करोड लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करायचा सायकल रिक्षा होता. 1 क्विंटलचा पोता आपल्या पाठीवर घेऊन तो जात होता. पण मी ही प्रथा बंद केली. इंजिनियर्स, IIT वाल्यांना, एक्सपर्ट लोकांना बोलावलं आणि या देशामध्ये मेकॅनाइज ड्रिव्हन ई रिक्षा, तुमच्या गावात आहे का ई रिक्षा, पूर्ण भारतात आणला. आणि माणूस माणसाला खिचण्याची प्रथा या देशातून बंद करण्याचं काम केलं. हे माझ्या आयुष्यातलं मोठं काम झालं. आणि रिक्षा चालवणारे कोण होते? हे सगळे मुसलमान होते, दलित होते, आदिवासी होते. त्यांना नवीन जीवन मिळालं. पण मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसवाल्यांनी खोटा प्रचार केला की भारतीय जनता पार्टीवाले निवडून आले तर बाबासाहेबांचं संविधान बदलवतील. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ना आम्ही बदलवू, ना आम्ही कोणाला बदलवू देऊ, ना कोणाची बदलण्याची हिंमत नाही आहे. पण काँग्रेसने दुष्प्रचार केला. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यावेळी केशवानंद भारती नावाची मोठी केस झाली असेल, जे वकील असतील त्यांना माहिती आहे. आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 10 न्यायमूर्तींचं खंडपीठ होतं. आणि त्या खंडपीठासमोर केशवानंद भारती केसमध्ये आपली जी घटना आहे ती 4 पार्टमध्ये आहे. पहिला पार्ट घटनेची मूलभूत तत्व. ही मूलभूत तत्व कोणती आहे? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच. ही मूलभूत तत्व कोणालाही बदलवता येणार नाही अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस आणि 10 खंडपीठाचे न्यायाधीश यांचा निर्णय आहे. त्यामुळे घटनेचे मूलभूत तत्व कोणाला बदलवताच येत नाही. पण जे 3 पार्ट आहे ज्यामध्ये घटना बदलवता येते, त्यामध्ये यात सगळ्यात मोठं घटना तोड मरवण्याचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीने केलं. ज्यावेळी 1975 मध्ये आणीबाणी का लागली, आणीबाणी लागण्याच्या आधी अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधीच्या विरोधात निर्णय दिला. त्यांची निवडणूक अवैध घोषित झाली आणि स्वतःला वाचवण्याकरता काँग्रेस पार्टीने पार्लमेंटमध्ये घटना तोड मोडून टाकली आणि त्याची ऐशी तेशी केली. हे पाप काँग्रेस पार्टीचं आहे. आणि आता उलटा चोर कोतवाल को डाटे, चोराच्या उलट्या बोंबा. आमच्या नावाने लाल घटना घेऊन फिरून राहिला. अरे तुझ्या 75 मध्ये आणीबाणी तर तुझ्या त्या पार्टीने काय केलं ते सांग ना.
पूर्ण बाबासाहेबांच्या घटनेची धज्जी उडवली आणि आता इथे विष कालवायचं काम करून राहिलं. माझ्या बांधवांना बहनों मुसलमानांना सांगितलं कि देखो बीजेपी वाले खतरनाक है, ये चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मोहर लगाओ. मला सांगा, भारत सरकारच्या 67 योजना आहे. आपल्या सगळ्यांना गॅस सिलेंडर आणि शेगडी उज्ज्वला योजनेमध्ये मिळाली 9.5 कोटी लोकांना. आयुष्य योजनेमध्ये 5 लाखापर्यंत सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट मिळाली. लाडक्या बहीण योजनेमध्ये सगळ्यांना महिन्याला पैसे मिळून राहिले. कुठल्या योजनेच्या खाली लिहिलंय का दलित आणि मुसलमानांना अप्लाय करता येणार नाही असं लिहिलंय? कुठं नाही लिहिलं. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास और सबका विकास हे सूत्र घेऊन आम्ही काम केलं. जात पंथ धर्म भाषा सेक्स याच्यावर कोणालाही डिस्क्रिमिनेट न करता हा हिंदुस्तान सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. ही जगातली महाशक्ती झालं पाहिजे, विश्वगुरु झाला पाहिजे. इथला आदिवासी, इथला दलित आज ज्या अडचणीमध्ये जगतोय त्याला सन्मानाने जगता आलं पाहिजे. हा विचार समोर ठेवून आम्ही काम केलं आणि काम करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या मतदारसंघातून डॉक्टर मिलिंद नरोटे हे उच्च विद्याविभूषित कर्तबगार व्यक्ती आहे, डॉक्टर आहेत. स्पंदन फाउंडेशनमुळे अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. फार चांगली गोष्ट आहे. समाजाची सेवा करणं, शिक्षण क्षेत्रात, स्वास्थ्य क्षेत्रात विकासाचं काम करणं हेच खरं राजकारण आहे. आणि हे सगळं काम ते अतिशय प्रामाणिकपणे करतात. या ठिकाणी धर्मराव बाबा अत्राम आहेत, आमच्या युतीचे उमेदवार आहेत. आदिवासी समाजाच्या उत्थानाकरता या भागातले रस्ते व्हावे, या भागाचा विकास व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्नशील असणारे धर्मराव बाबा आमचे अहेरीतून उमेदवार आहेत. आणि हे दोन्ही उमेदवार हे आपल्या सगळ्यांची सेवा करण्याकरता महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहे. या दोन्ही उमेदवारांना कमळाच्या फुला यांची मला वाटतं अत्राम साहेबांचे चिन्ह आहे घडी आणि डॉक्टरचं चिन्ह आहे कमळाचा फूल. ही बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करा.